लोकसभेतील माझे सहकारी आदरणीय डॉक्टर प्रणिती शिंदे, डॉक्टर ज्योती वाघमारे, कर्नाटकच्या राज्य धोरण आयोगाचे अध्यक्ष बी आर पाटील साहेब, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय दीपक वैद्य, माझे जुने सहकारी आदरणीय आमदार दक्षिण सोलापूरचे सुभाष देशमुख, सोलापूरमधील आमदार आदरणीय आमदार विजय देशमुख, त्याचप्रमाणे पंढरपूरचे आमदार समाधान आवतडेजी, आज कार्यक्रम आयोजन करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला आणि वारंवार मला दिल्लीला येऊन अनेक गोष्टी वारंवार आठवण करून देतात असे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, राजू खरे मोहोळचे आमदार, देवेंद्र कोठे आमदार सोलापूर शहर मध्य सोलापूर, माजी आमदार राजेंद्र राऊत, माननीय कोंड्यालजी महापौर सोलापूर, त्याचप्रमाणे सर्व मंचावर उपस्थित सन्मान्य अतिथीगण, आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषद, महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, दिल्लीत गेल्यापासून माझं सोलापूरला येणं कमी झालं. नाहीतर महाराष्ट्रामध्ये मी मंत्री असताना 95 ते 2000 सालापर्यंत, नंतर विरोधी पक्षाचा नेता विधिमंडळात असताना आणि त्यानंतर पक्षाचा अध्यक्ष महाराष्ट्राचा म्हणून मला वारंवार सोलापूरमध्ये येण्याची संधी मिळाली. आज विशेष रूपाने अक्कलकोट येथे येऊन मला स्वामी समर्थ यांचं पण दर्शन घेण्याची संधी मिळाली. माझ्या आयुष्यातली एक भावनात्मक घटना आहे की माझ्या आईचा मृत्यू होण्यापूर्वी माझी आई पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर इथे दर्शनाकरता आली होती आणि ज्यावेळी ती वापस आली होती त्यावेळी ती मला एवढंच म्हणाली की नितीन, तुझ्या आयुष्यात जर तुला काही कधी संधी मिळाली तर गाणगापूरचा, पंढरपूरचा रस्ता चांगला कर. माझी अक्षरशः पाठ खिळखिळी झाली, खूप त्रास झाला. माझ्या आईचं 6 महिन्यानंतर निधन झालं, पण जेव्हा जेव्हा मी इथे येतो त्यावेळी या गोष्टीची मला सातत्याने आठवण होते. खरं म्हणजे अमेरिकन प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी यांनी असं सांगितलं आहे की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. अमेरिका धनवान आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले झाले नाही, तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका धनवान झाली. आज सोलापूर जिल्ह्याचा, शहराचं जे चित्र बदलतं आहे, खऱ्या अर्थाने याचा आपल्या सगळ्यांना, माझ्या स्टेजवर बसल्या सगळ्यांना मनापासून आनंद आहे. 2014पर्यंत केवळ 565 किलोमीटर लांबी होती राष्ट्रीय महामार्गाची आणि 2014 नंतर मी मंत्री झाल्यानंतर 1184 किलोमीटर ही लांबी झाली, ॲड झाली. म्हणजे आज 1750 किलोमीटर या जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आहे. मला आठवते ज्यावेळी माझे ज्येष्ठ मित्र आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे यांना पण मी आमंत्रित केलं होतं. प्रणितीला आठवते की नाही मला माहिती नाही. आणि सोलापूरमध्ये एकाच दिवशी 52,000 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन झालं. तेव्हा मला सगळ्यांनी म्हटलं की तुम्ही एवढी मोठी घोषणा केली, हे कामं होतील का? मी म्हटलं नक्की होईल. आणि मला आनंद आहे की मी जेवढ्या घोषणा केल्या त्यातलं एक काम सोडून सगळी कामं मी पूर्ण केली, याचं मला समाधान आहे. एक काम जे आहे ते सोलापूर शहरामध्ये विजयरावांच्या आग्रहाखातर मी मंजूर केलं. तो पूल 3 वेळा डिस्कोप झाला. महाराष्ट्र सरकारने लँड कबूल केली, परंतु अजूनपर्यंत क्लिअरन्स मिळालं नाही आणि त्यामुळे मी काही हवेत तर उड्डाणपूल बांधू शकत नाही. त्यामुळे ते एक काम अडकलं आहे आणि त्याची किंमत आता दुप्पट झालेली आहे. माझी खासदारांना, सोलापूरच्या आमदारांना विनंती आहे आणि मी आज वाघमारेताईंनाही पण विनंती केली, काही टेलिफोनची जागा आहे, काही रेल्वेचा काही प्रश्न आहेत
वाघमारेताई आणि प्रणितीताई दोघांनी पण मिळून एकदा दिल्लीत मलाही आठवण करून द्या आणि हे क्लिअर करा, माझा दिलेल्या शब्दापैकी हे एक काम राहिलं याचं मलाही शल्य आहे. आणि विजयरावांना मी सांगितलं की मी करतो, त्यांनी प्रयत्न केले, तुमचा कोणाचा दोष नाही आहे. पण मला वाटते त्याचवेळी मीच माझं चुकलं. लँड ॲक्विजिशन भारत सरकारच्याच खात्यात टाकलं असतं तर काम झालं असतं. पण नंतर ते पैसे येतील म्हणून एक त्यावेळी प्रवीण परदेशी सोलापूर जिल्ह्यातले मुख्यमंत्र्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते आणि त्यांनी एक नगरोत्थान फंड बजेटमध्ये तयार केला आणि मला सांगितलं की आम्ही पैसे देऊ. पण आता हे काम लवकरच होईल आणि मी दिलेले सगळा शब्द पूर्ण होईल आणि आपल्या ऋणातून मुक्त होईल. याच्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो. आज या ठिकाणी साधारणतः या जिल्ह्यात 34 कामं मंजूर आहेत. त्यापैकी 1416 किलोमीटरची किंमत 31,174 कोटी रुपये आहे. 15 कामं पूर्ण झालेली आहे, 19 कामं प्रगतीत आहे आणि आज पुन्हा नव्याने आपण नवीन ज्या कामाचं भूमिपूजन करतो आहे 5 कामांचं, त्याची किंमत 2,784 कोटी रुपये आहे. इसापूर ते बडदाल NH 150C ग्रीनफील्ड अलाइनमेंटचं 6 पदरीकरण करणं, पॅकेज 14 अक्कलकोट टू कुर्नूल याच्यामधलं 36.40 किलोमीटर किंमत 1,551.58 कोटी. NH PWमध्ये वागदरी अक्कलकोट तोळनूर NH 48B सुधारणा करणे 48 किलोमीटर 354 कोटी. मोहोळ बसमतनगर वळसंग NH 405 82 किलोमीटरचा आहे 751 कोटी. दुधनीचा रेल्वे उड्डाण पूल खूप महत्त्वाचा आहे, त्याचंही पण काम मंजूर झालेलं आहे 97 कोटी. आणि बोरी उमरगे येथील बोरी नदीवर मोठा पूल बांधणं तेही पण काम मंजूर झालेलं आहे. मला आनंद आहे की हे 5 कामं या ठिकाणी मंजूर होत असताना आपल्या सगळ्या खासदारांनी आमदारांनी माझ्याकडे ज्या मागण्या केल्या त्या सगळ्या मी पूर्ण करणार आहे. आता मला कोणी विचारू शकत नाही का होतील का होणार नाही. मला एक सवय आहे, मी तोंडावरच सांगतो हे काम होत नाही आणि होणार असेल तर लगेच ते करून देतो. कारण मी या गोष्टीवर विश्वास ठेवला आहे की जनता परमेश्वरासारखी आहे. खोटं आश्वासन काही द्यायचं नाही आणि जर शब्द दिला असेल तर ते काम पूर्ण करायचं. त्यामुळे मी नव्याने पुन्हा नवीन काही कामाची घोषणा करतो आहे आणि मी तुम्हाला सांगतो की माझे हे 5 वर्ष, आता 2 वर्ष पूर्ण होतील, हे 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी मी सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,00,000 कोटी रुपयाची कामं आपल्याला करून देईन. आज जे कामाची घोषणा मी करतो आहे, अहमदनगर सोलापूर करमाळा टेंभुर्णी चौपदरीकरण करणं 1100 कोटी रुपये निविदा निश्चित झालेली आहे. जुना पुणा नाका ते बोरामणी नाका उड्डाणपूल बांधकाम सोलापूर शहर 1020 कोटी. याची किंमत पहिले 500 कोटी रुपये होती, आता डबल झाली. त्याचं मला दुःख आहे, पण आता तुम्ही यावेळी मात्र जर नाही केलं तर मी हे काम कॅन्सल करीन आणि मग मी मात्र याकरता जबाबदार राहणार नाही. तेव्हा ते तुम्ही जरूर करून द्या. अहमदनगर सोलापूर अक्कलकोट महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर 222 किलोमीटर हे अंडर बिडिंग आहे आणि एकच काम आहे 10,000 कोटी रुपयाचं. त्याची मी घोषणा करतो आहे, लवकरच सुरू होईल. सावळेश्वर जंक्शन ते भुयारी मार्ग व सेवा रस्ता बांधणं NH 65 पुणे सोलापूर ब्लॅक स्पॉट हा 48 कोटी याची मंजूर निविदा निश्चित झालेली आहे. कोळेगाव जंक्शन येथे भुयारी मार्ग व सेवा रस्ता बांधणं 50 कोटी निविदा मंजूर झालेली आहे. मुळेगाव येथे भुयारी मार्ग व सेवा रस्ता बांधणे हा 35 कोटी निविदा मंजूर झालेली आहे, लवकरच काम सुरू होईल. त्याचबरोबर सुरत चेन्नई हा सोलापूर जिल्ह्याचं चित्र बदलवणार आहे. तुम्हाला समजायचं असेल तर आपल्यापैकी अनेक लोक हिमाचल प्रदेशमध्ये मनालीला गेले असाल. जर तुम्ही मनालीवरून रोहतांग पासला जाणार असाल तर जुन्या काळामध्ये 3.5 तास लागायचे. आता तिथे आम्ही अटल टनेल बांधली आहे आणि 3.5 तासापेक्षा ऐवजी आता केवळ 8 मिनिटात तुम्ही बाहेर येता. 8 मिनिटात. त्या टनेलमधून बाहेर आल्यानंतर हिमालयाच्या मध्यभागून 8 टनेल आम्ही बांधतो आहे. फार सुंदर परिसर आहे, जरूर तिकडे जा.
आणि तिथून आल्यानंतर लद्दाख लेहपर्यंत आल्यानंतर लद्दाख लेह ते श्रीनगर रस्ता आहे. त्यामध्ये कारगिलच्या खाली आशियातली सगळ्यात मोठी 11.6 किलोमीटर ही मोठी टनेल झोजिला टनेल म्हणून आहे, हिमालयात आहे आणि हिची किंमत 12,000 कोटी एस्टिमेटेड कॉस्ट होती. पण मला अभिमान आणि आनंद आहे की त्याच्या पूर्ण वर्षभर अभ्यास करून आम्ही केवळ ती 5,000 कोटीत बांधतो आहे आणि 5,000 कोटी रुपयाची बचत झाली आहे. या टनेलनी बाहेर निघाल्यानंतर सोनबर्गला एक झेडमोड टनेल आहे, ती बांधून पूर्ण झाली. त्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं. आणि मग सोनबर्गवरून तुम्ही श्रीनगरला आल्यानंतर श्रीनगर ते जम्मू याच्यामध्ये मी 36 टनेल बांधतो आहे. त्यातल्या 24 बांधून पूर्ण झालेल्या आहे. आणि या रस्त्याने येत असताना श्रीनगरवरून जम्मूकडे कटराजवळ दिल्ली अमृतसर कटरा हा नवीन ग्रीन एक्सप्रेस हायवेचं काम जोरात सुरू आहे. यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. आणि या रस्त्याने तुम्ही कटरावरून हायवेने सरळ अमृतसरवरून दिल्लीला याल आणि मग दिल्लीला आम्ही 1,00,000 कोटी रुपयाचा एकच रस्ता दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे त्यातला जवळपास 70% काम पूर्ण झालेलं आहे. आणि त्या रस्त्याने आल्यावर सुरतपर्यंत याल आणि सुरतवरून जर आपल्याला दक्षिणेत जायचं असेल उत्तरेच्या लोकांना तर मुंबईला यावं लागायचं, पुण्याला यावं लागायचं. आणि पुण्यावरून 2 रस्ते होते दक्षिणेत जायला, एक कोल्हापूरवरून आणि एक सोलापूरवरून. पण आता हा ट्रॅफिक तुमच्याकडे येणार नाही, तुमचा त्रास वाचणार आहे. कारण सुरत ते नाशिक, नाशिक ते अहमदनगर, अहमदनगर ते सोलापूर, सोलापूर से कर्नूल, कर्नूलपासून चेन्नई, बेंगलोर, मंगलोर, नंतर कोचीन, त्रिवेंद्रम, हैदराबाद, कन्याकुमारी, म्हणजे पूर्ण दक्षिणेत तुम्ही जाणार आहे. ती इथून जाणारा रस्ता अक्कलकोटच्या जवळून. आणि त्यामुळे तुम्ही देशाच्या सेंट्रलमध्ये येणार आहात. सोलापूर जिल्हा हा लॉजिस्टिक हब बनणार आहे. आणि म्हणजे आम्ही लहानपणी असं म्हणायचो काश्मीर से कन्याकुमारी तक, तर आता हे काश्मीर से कन्याकुमारी तक हा रस्ता आहे. आणि हा नक्कीच तुम्हाला सगळ्यांना खूप उपयोगाची होणार आहे. याच्यामध्ये चेन्नई ते दिल्ली अंतर 390 किलोमीटर, 400 किलोमीटर कमी होणार आहे. आणि त्यामुळे वेळही वाचणार आहे, डिझेलही वाचणार आहे आणि लॉजिस्टिक कॉस्टही कमी होणार आहे. पण त्याचबरोबर आता नवीन मुंबई ते बंगलोर या नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवेला निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण अटल ब्रिज क्रॉस केल्यानंतर 4 किलोमीटरवरून हा नवीन एक्सप्रेस हायवे सुरू होणार आहे. माझं भाग्य आहे की जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधायची संधी मला मिळाली. आता हा नवीन हायवे आहे आणि या हायवेवरून आपण डायरेक्ट पहिलं पॅकेज आता टेंडर पण निघालेलं आहे. डायरेक्ट 3 पॅकेजेसनी पुण्याच्या रिंग रोडला मिळू आणि पुण्यावरून डायरेक्ट बंगलोरपर्यंत फलटणच्या जवळून हा जाणार आहे. आणि हा हायवे झाल्यावर मुंबई ते बेंगलोर हे अंतर 5.5 ते 6 तासात पूर्ण होणार आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना दक्षिणेत जाण्याकरता हा रस्ता मिळणार आहे. माझ्या दृष्टीने ह्या सगळ्या रस्त्यामुळे विशेषतः या मागासल्या भागामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्याच्यात सुधार होणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जो मागण्या या ठिकाणी प्रणितीजींनी आणि यांनी केलेल्या आहेत आपल्या आमदार साहेबांनी, त्यांच्या सगळ्या मागण्या मी पूर्ण करतो अशी घोषणा करतो. कारण एवढ्या मागण्या बोलताना माझा वेळ भाषण त्याच्यातच जाईल. त्यांनी जे मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये या जिल्ह्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आज आहेत. एक म्हणजे सोलापूर साऊथ स्पर, म्हणजे सोलापूरचा रिंग रोडला मी मान्यता देतो आहे. 1455 कोटी रुपयाचा 33 किलोमीटर हा स्पर सुरत चेन्नई मार्गाने तांदूळवाडी ते हत्तूर, हा हैदराबाद रोड ते विजयपूर रोड यांना हुडगी रोड रेल्वे स्टेशन मार्गे सोलापूर शहरापासून वाहतूक सुरळीत होणार आहे. सोलापूर नॉर्थ स्पर हा सुरत चेन्नईमध्ये काटगाव ते वाळे याची लांबी 22.30 किलोमीटर आहे. याची किंमत 1300 कोटी रुपये आहे. तुळजापूर रोड ते पुणे रोड यांना सोलापूर शहराच्या उत्तर बाजूने जोडल्यामुळे नागपूर दिल्लीकडून येणारी वाहतूक सोलापूर शहरात प्रवेश न करता पुणे आणि कोल्हापूर विजयपूर बेंगलोरकडे जाईल आणि शहरातील अपघाताचं प्रमाण कमी होईल. दुसरा एक महत्त्वाचा असाच अडकलेला मुद्दा होता तो म्हणजे टेंभुर्णी ते पंढरपूर. आणि त्याच्याबद्दल मलाही खूप शिव्या खाव्या लागल्या. मलाही बरोबर वाटत नाही, कारण आमच्या लोकांनी पॅचवर्कमध्ये करून ठेवलं, त्यामुळे डिफेक्ट लायबिलिटीमुळे ते करता येत नव्हतं.
या रोडचे 2 पॅकेज मंजूर झालेले आहेत. त्यातले लांबी 48 किलोमीटर आहे, 950 कोटी. चौपदरीकरण करणे, अहिल्यानगर शिर्डी इथून अवजड वाहतूक, त्यामुळे मंगलवेढाला बाह्य वळण मार्गाने उमदी विजयपूरला हा जाईल. आणि उरलेले 2 पॅकेज पण मी दिल्लीला जाऊन मंजूर करणार आहे. त्यामुळे हा पूर्ण लातूरकडून येणारे जे लोक आहेत त्यांच्याकरता महत्त्वाचा रस्ता आहे आणि हा रस्ता आपला नक्की पूर्ण होईल. त्याचबरोबर पंढरपूरचा पूर्ण रिंग रोड, आज मला पालखी मार्ग बघण्याकरता मी आलो. माझं हे परमभाग्य आहे की मला विशेषतः मी जेव्हा विचार केला की या ठिकाणी आपले लोक धार्मिक याच्यावर भेटी द्यायला जातात तिथे फार अव्यवस्था आहे. मी 22,000 कोटी रुपये खर्च करून बौद्ध सर्किट बांधलं. बौद्ध गयापासून जिथे भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला, जिथे त्यांना दीक्षा मिळाली, जिथे ते राहत होते, जिथे त्यांना ज्ञान प्राप्त झालं, त्या सगळ्या ठिकाणी आम्ही सिमेंट कॉन्क्रीट 4 लेननी जोडून 22,000 कोटीचा हे बुद्ध सर्किट पूर्ण केलं. यामध्ये एक अतिशय चांगला इन्सिडेंट घडला. या बौद्ध गयेमध्ये मला जगातले सगळे बौद्ध भिक्खू तिथे आले होते. त्यावेळी मला तिथे जाण्याची संधी मिळाली. मी आणि माझी पत्नी बरोबर होतो आणि या सगळ्या विदेशातून आलेली लोक होती. त्यांनी माझा सत्कार करणार होते. पण ज्यावेळी मी बोधिवृक्षाच्या खाली उभा होतो तेव्हा हवा धुवून काही नव्हती. अचानक बोधिवृक्षाचं एक पान निघालं आणि ते हलत 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 माझ्या खांद्यावर पडलं आणि माझ्या खांद्यावरून ते माझ्या पत्नीच्या खांद्यावर पडलं. तेव्हा सगळ्या बौद्ध भिक्खूंनी मला सांगितलं की आज भगवान गौतम बुद्धांनी तुम्हाला आशीर्वाद दिला. अयोध्या सर्किट, अगदी नेपाळमध्ये जाऊन आम्ही काम केलं. मी जेव्हा शिपिंग मंत्री होतो तेव्हा बांगलादेशमध्ये घुसून 250 किलोमीटर ड्रेजिंग केलं होतं, देशाच्या बाहेर पण. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विकासाची भूक आहे आणि विकासाच्या भूकमध्ये टुरिझम, रिलिजियस टुरिझम असेल, यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काही असेल तर टुरिझममध्ये जो खर्च होतो त्यातले 49% एक्सपेंडिचर हा रोजगार निर्माण करण्याकरता खर्च होतो. मी आत्ताच आमदार साहेबांच्या घरी गेलो तेव्हा त्यांना सांगितलं की इथे भक्तनिवास मोठे मोठे बांधा. तुम्ही बांधण्याच्या ऐवजी प्रायव्हेट लोकांना द्या, रेट पक्का करायला लावा, रेस्टॉरंट चांगले करा, शहरात झाडं लावा, लाईटची व्यवस्था करा, शहर सुंदर करा आणि आता मंदिर परिसर तुम्ही सुंदर करता आहात. त्याचा परिणाम इथे खूप लोक येतील आणि येणारा प्रत्येक माणूस या अक्कलकोटमधल्या गावातल्या लोकांना रोजगार तयार करून जाणार आहे. आणि म्हणून आपल्याकडे हे सगळे गोष्ट मोठ्या प्रमाणात करण्याची आवश्यकता आहे. आज 12,000 कोटी रुपयाचा पालखी मार्ग 80% पूर्ण झाला आणि तसं त्या मार्गावरही पण 46 तलाव बांधले. आम्ही नदी नाल्यांचं खोलीकरण केलं आणि आज सोलापूर जिल्ह्यात देखील एकेकाळी आपल्याकडे दुष्काळी भाग म्हणून सगळेजण म्हणायचे. आपल्याकडे पाण्याची कमी आहे आणि मी स्वतः तर जवळपास 90% शेतीमध्येच काम करतो. हँडलूम, हँडीक्राफ्ट, साड्या पण बनवतो मी. माझ्याकडे मोठा प्रोजेक्ट आहे आणि यामध्ये पाण्यामध्ये मला टोटल 17 डॉक्टरेट मिळाल्यात. पण मी अजून काही डॉक्टरांना लावत नाही. पण त्यातल्या 9 डिलीट्स ज्या आहेत त्या जलसंवर्धन आणि ॲग्रिकल्चरमधल्या आहेत. आज आपण जर पाणी उपलब्ध झालं तर सोलर पंप लावल्या आपल्या विहिरीवर तर 8 ते 10 तास पाणी मिळालं आणि ड्रीप लावलं तर आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न 2 पटीने वाढू शकतं. आणि म्हणून मला आनंद आहे की आपण जी फिल्म बघितली याच्यात मोठं काम झालं. पंढरपूरला देखील आज रिंग रोड हा एकूण लांबी 40 किलोमीटर आहे, 13 किलोमीटर पूर्ण झाला. आज टेंभुर्णी पंढरपूर अंतर्गत प्रस्तावित मार्गावर हा उर्वरित 18 किलोमीटरचा DPR आता हाती घेण्यात येईल आणि हा कोल्हापूरचाही पण रिंग रोड, आपला पंढरपूरचाही रिंग रोड आम्ही पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर तोंडले या ठिकाणी 100 कोटीचा ज्या ठिकाणी पालखी मार्ग मिळतो तिथे एक फ्लायओव्हर बांधायला आजच मी मंजुरी दिली. 4 लेन उमदी विजयपूर याला 36 किलोमीटर 325 कोटी. हा 4 पदरीकरण करणं अरुंद रस्ते असल्यामुळे रुंदीकरण झाल्यामुळे सुलभ व गतिमान होईल. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मला आता 2 मागण्या ज्या केल्या, वळसंगी ते तांदूळवाडी 22 किलोमीटर 150 कोटी याची मंजुरी केल्याची मी घोषणा करतो. अक्कलकोट ते दुधनी 26.5 किलोमीटर 100 कोटी रुपये तोही रस्ता मंजूर करतो. आणि ही गोष्ट खरी आहे की गाणगापूरचा रस्ता पुन्हा खराब झाला आहे, त्याला क्रॅक्स पण पडलेले आहेत आणि त्याचेही पण आदेश मी पुन्हा नव्याने
त्याला दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तोही रस्ता लवकरच चांगला होईल. ही सगळी कामं जी आहेत ही काही माझ्यामुळे नाही आहे. या सगळ्यांच्या मागे आपला सगळ्यांचा आशीर्वाद आहे. मी नेहमी सांगतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. पॉवर पॉलिटिक्स, सत्ता पॉलिटिक्स म्हणजे पॉलिटिक्स नाही आहे. विकास कामामध्ये आपण राजकारण करू नये. माझी पार्टी, माझी विचारधारा याचा मला अभिमान आहे. पण जेव्हा विकासाची कामं असतील त्यामध्ये ते कोणाचे असो, जनतेच्या हिताचं काम आहे, ते केलं पाहिजे, हीच आमच्या सगळ्यांची धारणा आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता, आणि मी तर या बाबतीत खूप स्पष्ट आहोत. मी पण लोकसभा 3 वेळा निवडून आलो आणि माझ्यात हिंमत आहे की मी मतदारांना सांगितलं की जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात. मी जातपात पाळत नाही. माणूस हा जातीने मोठा नाही आहे, माणूस हा गुणाने मोठा आहे. आणि गुणवत्तेचा संबंध जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्सशी नाही आहे. आपण थोर पुरुषांच्याही जाती शोधतो आणि व्होट बँक पॉलिटिक्स करता त्याचा उपयोग करतो, हे करता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक हे सगळे आपले राष्ट्रीय नेते आहेत. हे कोणा जातीचे किंवा समाजाचे नेते नाही आहेत. आणि म्हणून या देशाला आपल्याला 21व्या शतकामध्ये प्रगतिशील, समृद्ध आणि संपन्न देश बनवायचा आहे. आपल्या देशाला विश्वगुरू बनवायचा आहे. आपल्या देशामधली आयात कमी करायची आहे. दुसरं माझं एक काम आहे ज्याच्यात तुम्ही मला मदत करा. मी 2004 पासून काम करतो आहे की या देशातला शेतकरी हा अन्नदाता आहे. पण हा शेतकरी ऊर्जादाता झाला पाहिजे. तो झाला. इंधनदाता झाला. इथेनॉल सुरू करण्याच्यामध्ये मी खूप आधीपासून भूमिका घेऊन प्रयत्न केले. आता आयसोब्युटेनॉल तयार होणार आहे. आणि एवढंच नाही तर मी स्पाइस जेटच्या विमानातून प्रवास केला. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर ते विमान चाललं. विस्ताराचं विमान चाललं. त्यामुळे शेतकरी आता हवाई इंधन तयार करणार. मी 25 लोकांना सेंट्रल रिसर्च ऑर्गनायझेशनकडनं जो बायोमास आहे, कॉटन स्ट्रॉ, व्हीट स्ट्रॉ, बगास, राईस स्ट्रॉ, त्याच्यापासून डांबर तयार करण्याकरता पेटंट विकायला लावलं. म्हणजे आपला शेतकरी डांबरदाता आणि आता हायड्रोजन पण तयार करणार आहे. माझ्याकडे हायड्रोजनची पण गाडी आहे. तिचं नाव आहे मिराई आणि त्याचा अर्थ मिराई म्हणजे भविष्य. जर आपण हायड्रोजन बनवण्यामध्ये यशस्वी झालो तर आपण आपल्या एनर्जीला जी 22 लाख कोटी रुपये आपण देशाच्या बाहेर पाठवतो ती आयात करण्याची गरज पडणार नाही. तर एनर्जी आयात करणारा नाही तर एनर्जी निर्यात करणारा देश आपल्याला बनायचा आहे. हे सगळं शेतकरी करू शकतो. माझ्याकडे इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर आहे. डिझेल आणि CNGचा फ्लेक्स इंजिनचा आयसरचा ट्रॅक्टर आहे. आणि मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. मी सांगितलं की मला आता इथेनॉल आणि CNGचा फ्लेक्स इंजिनचा ट्रॅक्टर पाहिजे, नाही तर Euro 6चे इमिशन नॉर्म लावीन तुमच्यावर. आणि आता एका 3-4 महिन्यात हाय ट्रॅक्टर बाजारात येणार आहे. 1 लाख रुपये शेतकऱ्याची बचत होणार. येणाऱ्या काळामध्ये गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. या देशामधली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर झाली पाहिजे. तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि उद्योग व्यापार क्षेत्र वाढवायचं असेल तर उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं पाहिजे. आणि उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. ज्या ठिकाणी होणार आहे तिथे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येणार आहे. आज तुमच्याकडे बघा कसा आता विकास होईल फास्ट. आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येईल तेव्हा रोजगार निर्माण होईल. रोजगार निर्माण होईल तेव्हा पर कॅपिटा इन्कम वाढेल, गरिबी दूर होईल, ग्रोथ रेट वाढेल. आणि इन्कम वाढलं तर तुम्हाला सांगतो ही गरिबी हटवून आपला देश सुखी, समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. हा देश खूप ताकद आहे आपल्या देशामध्ये. आणि म्हणून या देशाला शक्तिशाली करणं आणि इथला जो शेतकरी आहे, आमच्या भागात जवळपास 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या विदर्भात. आम्ही सगळे प्रयत्न करतो आहे की गावं केवळ स्मार्ट शहर नाही, स्मार्ट विलेज झालं पाहिजे. मी एक स्मार्ट विलेज तयार करतो आहे. 500 स्क्वेअर फूटचं घर 5 लाख रुपयात. आयुष्यभर पाणी फुकट, वीज फुकट. त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो बळीराजा आहे, हा जर समृद्ध संपन्न झाला तर कशाकरता लोक मुंबई, पुणे, कलकत्ता, चेन्नई, बेंगलोरमध्ये जातील. जर गावात रोजगार निर्माण झाला, गावात संधी मिळाल्या तर कोणीही जाणार नाही. आणि म्हणून हा विकासाचा जो असमतोल ग्रामीण आणि शहरी भागात निर्माण झाला तो होता कामा नये.
पुन्हा एकदा या देशाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि तो रस्त्याशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या भागामध्ये मी सांगितल्याप्रमाणे 1,00,000 कोटी रुपयाचे रस्ते ज्यावेळी हे 5 वर्ष अजून 3 वर्ष बाकी आहेत त्यावेळी रस्ते जेव्हा पूर्ण होतील तेव्हा सोलापूर जिल्ह्याचा औद्योगिक विकास, व्यापाराचा विकास, इथलं एक्सपोर्ट, इथल्या शेतकऱ्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा जिल्हा महाराष्ट्रातल्या प्रगतील समृद्ध संपन्न जिल्ह्यात पुढे आल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे. आणि त्याकरता आम्ही सगळ्यांनी मिळून जे काम करायचं ठरवलेलं आहे त्यातून नक्कीच हे यश मिळेल. आणि आज मला आनंद झाला की आमचं दैवत असलेलं पंढरपूर विठ्ठल, आम्ही खरं म्हणजे त्याला दैवत मानतो. आणि ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज आमची प्रेरणा आहे. आणि त्यांच्या दोन्ही ज्या पालखी आहेत त्याच्यामध्ये आता एक विशेष तो मोठा रस्ता झाला, तो नक्कीच आपल्या सगळ्यांना आनंद देणार आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, खरं म्हणजे याचं श्रेय मला नाही आहे, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि माझ्याबरोबर काम करणारे असंख्य कॉन्ट्रॅक्टर्स, इंजिनियर्स रात्रंदिवस काम करतात. मी निमित्त मात्र आहे, पण या सगळ्यांच्या सहकार्यातून हे चित्र बदलत आहे. आमदार, खासदार सगळ्यांचं सहकार्य मिळतं आहे आणि म्हणून हे चित्र लवकर बदलेल आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि संपन्नता येईल. आज विश्वामध्ये एका गोष्टी चर्चा आहे, डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक. त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक गरीब माणसाला रोटी, कपडा, मकान मिळाला पाहिजे, शिक्षा, स्वास्थ्य सुविधा असल्या पाहिजे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली पाहिजे, त्यालाच आपण सुखांक म्हणतो. आपला सुखांक वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणं हेच खरं राजकारण आहे. सत्ताकारण म्हणजे राजकारण नाही, समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण राजकारण आहे अशी माझी समजूत आहे. आणि नक्की यामधून हे चित्र बदलवण्यामध्ये आपल्या आशीर्वादाने आम्ही यशस्वी होऊ. मी पुन्हा एकदा आपल्या अक्कलकोटच्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आज सगळ्या आमदार, खासदारांची भाषणं होणार होती, पण मला येताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की 1-2 तासात पाऊस येण्याची शक्यता आहे आणि म्हणून कार्यक्रमाच्या पावसाला सध्या कार्यक्रमामध्ये अडचण आली असती म्हणून आपण सगळ्यांची भाषणं ऐकू शकलो नाही. पण सगळ्यांनी त्यांच्या मागण्या माझ्याजवळ दिलेल्या आहे. आज रात्री मी सोलापूरमध्ये आहे. अधिकाऱ्यांबरोबर त्या प्रत्येक पत्रावर मी जरूर चर्चा करीन. जे होण्यासारखं असेल ती सगळी कामं करून देईन, जे होऊ शकत नसेल ते नाही म्हणून देखील आपल्याला कळवीन. पण नक्की हा प्रयत्न करेन असा विश्वास व्यक्त करतो. आणि आज आपलं भाषण थोडं होऊ शकलं नाही याबद्दल सगळ्यांचे हात जोडून क्षमा मागतो. आणि पुन्हा एकदा अक्कलकोटच्या आणि सोलापूरच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.